लगेच दे रे. ए मॅच बॉल आहे तो. मॅच बॉल. ऑर्गनाइज कमिटी तुम्हाला देखील विनंती आहे, आपण जी सीमारेषा आहे त्या ठिकाणी थोडंसं तैनात राहायचं. ऑर्गनाइज कमिटी सोमनाथ ते इथे झाले ना का खेळाडू. बोल. हो चालेल चालेल काही नाही. हा चालेल चालेल. नाही नाही काही नाही. हॅलो ऑर्गनाइज कमिटी बोलली आपल्याला इथे बस सही आहे ना. 12 हा हा बोला. सही आहे ना बोलून नाही महेश तरी. ओके ओके चालेल चालेल ओके एक मिनिट. बघा कशी सगळ्याचं कॅप्टन तुम्हाला विनंती, आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचंय. कारगिल संघाचं कॅप्टन आपला परिपूर्ण संघ घेऊन आपण खेळाडू कक्षामध्ये जा प्लीज. ओके समोरचा संघाचा आपल्याला फोन आला की त्यांना खेळाडू कक्षामध्ये. हॅलो हो त्याचं वरती शांत बसतील ना ते. चालू करा सामना चालू करा त्याला. बघा स्वराज्य कशी सांगायला का 16 संधी आहे. पंचांना बिनी आपण सामन्याला सुरुवात करूया. सुधीरजी भोरी यांच्याकडे तुम्हाला ब्रेकिंग न्यूज जे चषकावर जर आपण आपलं नाव कोरलं तर त्यांच्याकडे स्पेशल 20 किलोचा बोकड तुम्हाला दिला जाईल. पहिला चेंडू पेस करताना अतिशय कमालीचा फटका. फटका फसतोय. क्षेत्ररक्षक दक्ष पहिल्या विकेटचं पतन. पाटील बॅक टू द बाद होते परशु. What a catch. Back to back दोन फलंदाज बाद. कमालीची गोलंदाजी आपल्या फाळुतरमध्ये. बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फाळुतरमध्ये सुंदरसा चेंडूवर कॅरी केला. अतिशय महत्वाचा झेल कलेक्ट करताना स्वतः गोलंदाज आपल्या फाळुतरमध्ये महत्वाचा फलंदाज बाद होते. बिग विकेट बडी सफलता यहाँ पर प्राप्त करतो गेंदबाज महेश तरे. नेक्स्ट बॅट्समन अनिल येतोय. वेलकम जुनांदूरचे युवा उद्योजक प्रफुल्लजी पाटील तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. नामी संधी गोलंदाज महेश तरे याला निश्चितच चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क आपण पाहिला. आउटसाइड एज घेऊन चेंडू जातो शॉर्ट हँडमॅनला. एक धाव घेण्याची संधी झाली. एक धावने स्वतःचा अकाउंट ओपन करतो अनिल. एक धाव्याने अनिल स्वतःचा अकाउंट ओपन करतो. संघाची धावसंख्या होती ती
2 बाद 1 षटक क्रमांक पहिलं. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल जोगेन याला. षटक क्रमांक पहिलं अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी प्राप्त आपण महेश तरे याच्या माध्यमातून पाहिलं. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका, मोठा पार चेंडू जातोय, कमालीचा फाटका. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. ऑन साइडचा बिग प्लस त्याच्या बॅटमधून पाला आणि चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्पेअरलेग समाच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक षटकार. कशेळी संघाचे समर्थक देखील आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थितीमध्ये सन्माननीय गणपती भोईरे असतील, साईदादा पाटील असतील, त्याचबरोबर आमचे आदरणीय गणेशजी तरे असतील, त्याचबरोबर जीवनजी तरे, अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज महेश. अतिशय चांगला चेंडू ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न आपण प्रॉपर पाहिला होता. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू खऱ्या अर्थानं चेंडूची फेक थोडीशी ऑप्शनच्या बाहेरची होती. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज जोगेन याला एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाज थोडासा कमबॅक करतो स्वतःला. थोडंसं लेझी क्रिकेट आपण पाहिलं खरं आता माणसाचा फटका साधला होता. शॉर्ट मेडिकल क्षेत्रात तैनात होतं, मात्र चेंडू कॅरी लवकर झाला आणि फेक थोडीशी उशिरा झाली. एक धाव कंप्लीट झाली. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 8. संत आणि सावध सुरुवात या ठिकाणी कारवी संघाची आपण पाहिली. प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय फलंदाजी करण्याचा. गोलंदाज मी कौतुक करेन खऱ्या अर्थाने षटकार खाल्ल्यानंतर फक्त ज्यानं खर्च केले 8 धावा 2 महत्वाचे फलंदाज ज्याने बाद केली. संघटनेकडे विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. चला दुसऱ्या षटकाला लगेच आपण प्रारंभ करायचा आहे. वेल कमी गॅस स्पीडअप करा कारण सूर्यास्त अस्ताला चाललेला आहे. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जॉईन आहेत. प्रेक्षकांमधून कशील संघाचे खंदे समर्थक जगन काका, जगनजी मात्रे कशील गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, समाजसेवक आहेत आणि सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांनी देखील ऑर्गनाइज कमिटी आणि खास करून कशीली संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद जगन काका. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता, आम्हाला देखील आपण लाईक करता. ऑन साइडचा फटका साजले, कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये. नो मॅन्स लँडवर चेंडू पडतोय. चला पंचांचा निर्णय आपण ऍक्सेप्ट करायचा प्लीज. पंचांचा निर्णय आपण ऍक्सेप्ट करायचा आहे. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या, स्पीडअप करा. नाही पंच आम्ही कसं बोलू पंच हो विषय तो नाहीये, पण तो पंच बेल्स जर पडली असेल तर आधी जर बेल्स पडली असेल ना तर पेनल्टी देणार नाही. बेल्स पडली होती तो बोलत होता. तो सांगतो बेल्स त्यांचं चालेल दिसते त्याच्यावरती. इथून डायरेक्ट परशुदा कसा बोलता येईल आपल्याला त्याचा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज आउट ऑफ इनसाइडचा फाटका आहे. क्षेत्ररक्षक दक्ष नाहीये. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक त्यांनी दक्ष नव्हता.
आणि चेंडू मात्र एका टप्प्याने त्याला बीट करतो आणि सीमेच्या बाहेर जातोय चौकार. 15 झालं. धावसंख्या 4 पुढे धावसंख्या होती ती 15. 15 आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहिला. क्षेत्रक्षण मात्र चेंडू कॅरी करता आला नाहीये. चौकार गेला. चौकाने संख्या धावसंख्या देखील 4 पुढे सरली. धावसंख्या होती ती 15. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज साईनाथ. निर्धारित 4 ओव्हरचा सामना आहे. पुन्हा एकदा गोलंदाज साईनाथ. अक्रॉस लाईन ऑन साइडचा फटका साधला. चेंडू जातो वाडिश. तर मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होईल. अनिल ट्रम्प कार्ड. चेंडूला पंढरपूरचा फटका अतिशय चांगला फटका आपण पाहिला. गॅप मधून चेंडू जातोय. 2 क्षेत्र बीट करून चेंडू जातोय सी मार्श बाहेर चौकार. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर आहे. अजूनही मला वाटतं उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या ओव्हर मधून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज साईनाथ. चेंज ऑफ पेस परिवर्तन. कमालीचा फटका. चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट केलाय. अशा प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. कुठल्या प्रकारचं क्षेत्रक्षण नव्हतं आणि खाली चेंडू ट्रॅव्हल झाला, मार्गस्थ झाला. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा पुन्हा एकदा चौकार. फलंदाज जोगिनीच्या बॅट मधून आला. धावसंख्या 24 वर पोहोचली. कमालीचा फटका. या फटक्यांची नितांत गरज तो फटका आपण जोगिनीच्या बॅट मधून पाहतोय. गोलंदाज साई आता मात्र थोडासा खर्चिक. अतिशय चांगला चेंडू. प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. मिडल समोरचा चेंडू होता. मधल्या इष्टीवरचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. निश्चितच फलंदाजच्या बॅट मध्ये संपर्क साधता आला नव्हता आणि चेंडू पायावर आदळल्यानंतर कसा अपील केला. अपीलला देखील संमती दिली पंचांनी आणि लेग बिफोर म्हणून फलंदाज या ठिकाणी बाद झाला. तो निलेश माधवी. बघा मित्र, आपण च्या माध्यमातून प्रेक्षक देखील आम्हाला जॉईन आहे. प्रेक्षकामधून कसे सांगायचे सर्वात महत्वाचे खेळाडू गिरीश माधवी यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज केलेला खास करून आपल्या लाटक्या संघाला त्यांनी ऑल द बेस्ट केलं. सध्या ते अतिशय चांगला फटका आहे. भारत याच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण देखील, मात्र 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुरस्कृत धावसंख्या होती 26. संदीप याच्या बॅट मधून आपण पाहिल्या 2 धावा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. बॅक टू बॉलर समारा. आपल्या फलतोडून निश्चित चेंडूला कलेक्ट करता आला. एकदा घेण्याची संधी झाली. एकदा धावांनी संघात धावसंख्या 27. चार ओव्हर संपून आपल्याकडे वेळ आहे ना. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश
मधबी स्ट्राईक रोटेट करतोय मेघनाथ. चेंडूला सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका. पाळायच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण. रनिंग बिटवीन अतिशय सुरेख आणि सुंदर आपण आपली समय दोन्ही फलंदाज आपण सुरेख आणि सुंदर साधला गेला. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या देखील पुढे सरकते 29. चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका आपण पाहतोय. चेंडू ऑन साइडला जातो. एक धाव घेण्याची संधी धावसंख्या एकाने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 30. षटक क्रमांक 30 प्रगती पथावर एक चांगली धावसंख्या उभारताना आपण संघ पाहतोय. जे म्हणजे कारिवली विपक्ष स्वराज्य कशा दोन संघांमधून अतिशय चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला. अंतिम सामना खऱ्या अर्थाने दोन्ही संघांनी स्पर्धेमध्ये अतिशय चांगला आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेले आहे. चेंज ऑफ पॅच. चेंडूला हिडकावून दिलंय. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रयत्न तसं उत्तर. अतिशय दमदार फटका. चांगला फटका. उत्तम फटका. जबरदस्त फटका. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका आपण पाहिला. वन बॉस एका टप्प्याने मात्र क्षेत्र बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकाराला संतोष या क्षेत्रला आपण तिथे पाहिलं होतं. मग चेंडू घडवण्यासाठी त्याचा देखील अतिशय दमदार प्रयत्नांची पराकाष्ठा त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. मात्र चेंडू व्यवस्थित त्याला कॅरी करता आला नाहीये. चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या 4 पुढे सरकते. मात्र एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करणारा संघ जय बजरंग कारिवली. खऱ्या अर्थाने तालुका क्रिकेटचा सध्या जर आपण विचार केला तर तालुका क्रिकेट मधला सर्वात बिग संघ मोठा संघ आहे. मात्र कित्येक दिवसापासून हा संघ तिकडून स्ट्रगल करणार आपण पाहिला कारिवली. आजच्या स्पर्धेमधून खऱ्या अर्थाने कारिवली संघानं अतिशय चांगला खेळ केलेला आहे. तर 3 षटकांच्या आधी धावसंख्या 40. विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय जय बजरंग कारिवली कशेरी संघाच्या अगेन्स्ट 3 षटकांच्या आधी 40 धावा झाली आणि शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर एक गोलंदाज जयेश येतोय. चेंज ऑफ पेस. परिवर्तन. चेंडूची गती कमी केली होती. ऑपोजिट सुंदरसा अपड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू निश्चित थोडासा लँड होता मात्र कुठल्या स्टेशन मिडऑफला नव्हतं. एक धावण्याची संधी झाली. महेश तरे याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मिळतील एक धाव. एक धाव संख्या धावसंख्या. अक्रॉस लाईन ऑन साइडचा फटका साजला. चेंडू जातो बेड विकेटला. एक धाव घेण्याची संधी. एकाने सोडलं दुसऱ्याने अडवलं. बॅटिंग उत्तम आपण पाहिली. रणजित याच्याकडे चेंडू उत्तम. रणजित याची अतिशय चांगली बॅकिंग आपण पाहिली. धावसंख्या 2 पुढे सकते. धावसंख्या होती ती 43. उर्वरित 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चला प्लीज थोडासा बेल कमी स्पीडअप करा. कारण सूर्यास्त अस्तात चाललेला आहे. कसे सांगा बघा तुम्ही जर उशीर करा तर तुम्हालाच उशीर होईल. तुम्हाला फलंदाजी करायची आहे. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फॅक्ट. चेंडूला थोडासा मोठा फटका मारण्याचा माणूस आपण निश्चित पाहिलं. चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नाही. चेंज ऑफ पेस परिवर्तन. चेंडूची गती कमी होती. बॅरिशन आपण पाहिलं. गोलंदाज जयेशच्या माध्यमातून 15वा चेंडू हा डॉट आहे. ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवताना ज्ञानेश्वर मुकादम. काय कमालीची गोलंदाजी. काय कमालीची गोलंदाजी. सलग 2 चेंडू डॉट करताना
आता मात्र धावसंख्या थोडीशी कम आहे. आणि या ठिकाणी मात्र चेंडू मोठा फाटका. मात्र चेंडूची लाईन लवकर नीट केली. ऑनसाचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅट मधून आला. चेंडू मात्र आउट ऑफ पार्क. एक एक लास्ट शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 49. चेंडूला शॉर्ट रन कॅच. तशा प्रतिम उसळून झेल या ठिकाणी कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज देखील संदीप बाद झालाय. धावसंख्या होती ती 49 आणि विजयाचं लक्ष असेल ते 50 धावांचं. धन्यवाद डीजे. तर जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. आज खऱ्या अर्थानं कसे संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी काही मान्यवर त्यांची समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित समर्थक म्हणून आपण पाहतोय. माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य सन्मानित प्रमोदजित तरे. प्रमोदजित तरे यांनी करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. कशेडी संघाचे खंदे समर्थक आहेत प्रमोदजित तरे यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उपचार शाळा आणि नेहमीच्या स्पर्धेची आठवण राहील असा मोमेंटो त्यांना या ठिकाणी दिला जातोय. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कशेडी सन्मानित सुशांतजी म्हात्रे. सुशांतजी म्हात्रे यांना देखील आपण सन्मानित करूया. कशेडी ग्रामपंचायत विद्यमानचे सदस्य आहेत आणि कशेडी संघाचे खंदे समर्थक सुशांत म्हात्रे यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर सन्मानित सुधीरजी भोईर कशिलगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर 40+ फॉर्मॅटचे सुधीरजी भोईर यांना देखील आपण सन्मानित करूया. त्यानंतर कशिलगावचे संरक्षण मंत्री सन्माननीय साईनाथदादा पाटील यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. कशेडी गावचे संरक्षण मंत्री म्हणून ज्यांची खास ओळख आहे सन्माननीय साईनाथदादा पाटील यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. एक प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उपचार शाळा, गणपतजी भोईर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर गणपतजी भोईर भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40 संघटनेचे जे उपाध्यक्ष आहेत गणपतजी भोईर. त्यानंतर अप्पूसाहेब अजून कोण आहे जीवनजी तरे अजून कोण आहे सन्मान्य गणेशजी तरे जीवनजी तरे आपणास देखील विनंती आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. नाही मी चाललो. तर चला थोडं फास्ट घ्या प्लीज. शे संघाचे फलंदाज पाठवायचे आहेत बघा. 50 धावांचा टार्गेट. जय बजरंग कायरोली संघाने प्रथम बॅटिंग करत असताना कशेडी संघासमोर ठेवला आहे आणि हे टार्गेट कशा प्रकारे पार केले जाईल येणाऱ्या 4 षटकांमध्ये. 24 चेंडू 50 धावांची गरज. या मॅच मध्ये उपांत्य फेरी क्वार्टर फायनलचा हा सामना संघ आजच्या दिवसामध्ये पात्र ठरेल. आई जोगेश्वरी 40+ चषक 2024 मध्ये या येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच आपल्यापर्यंत हा रिझल्ट निश्चित होईल. चला आपण लगेच मॅच कडे वळूया. थोडं फास्ट केला. कायरोली संघाच्या सर्व टीम्सला विनंती आहे थोडं फास्ट केला. बघा इथे वखारीच्या मैदानावरती अंधार लगेच होतो. बरोबर जर विचार केला 5:33 झालेले आहेत. थोडं या अनुषंगाने थोडस फास्ट केला प्लीज. पहिलं षटक पॉवर प्ले षटक 20 मिनिटांमध्ये 4 षटक हे कंप्लीट झालेच पाहिजेत. या अनुषंगाने क्रिकेट खेळायचं आहे. धन्यवाद.
गोल्डन फिंगर ऑफ भिवंडी ज्ञानेश्वर शेळके सर त्यांचं मुकादम यांचं तर चला मॅच खेळू होऊया मॅच सुरू आहे ओव्हर द विकेटने पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथून मात्र जय बजरंग कारिवली संघाचा हा फंदा गोलंदाज आपण पाहतात ओव्हर द विकेटने मॅच सुरू होते आम्हाला पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय तर चला दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट उपांत्य फेरी आहे क्वार्टर फायनल पहिलाच बॉल चांगला ऑन ड्राईव्हचा फटका इथून पाहायला मिळाला एक धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आपल्या संघाचा श्री गणेश एका धावेने करताना साई हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अनुराग थेटे ठाणे तसेच सुमित शेळके कारिवली या दोन्ही स्पर्धकांनी कारिवली संघासाठी शुभेच्छा दिल्या आहेत त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय पुन्हा एकदा परशु खूप चांगला बॉल पावलांचा वापर करत असताना मात्र एक्स्ट्रा पॉईंट भेटून बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू झालाय सीम रेषावरले सौकार 4 धावा संघाने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते पावलांचा वापर केला होता फलंदाज महेश याने आपल्या अकाउंट मध्ये इथून मात्र 4 धावा अकाउंट मध्ये जमा झालेत सांघिक धावसंख्येचा विचार केला 5 धावा धाव फलकावरती परसू पुन्हा एकदा विकेटने पॉवर प्लेचं षटक आपल्या षटकामध्ये अशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल त्या उलट चांगली गोलंदाजी जबरदस्त बॉल पडल्यानंतर 152 या बॉल वरती पाहायला मिळाला जबरदस्त गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते समोरती चेंडू हाताळला होता सेफ हँड म्हणून विकेट किपर आहेत चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते निलेश यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथं मात्र फलंदाज बाद महेश बॅक टू द पवेलियन थ्रू मध्ये मला डायरेक्ट हिट यष्ट्यांवरती आदळला इथून मात्र फलंदाजाची खेळी संपुष्टात आली महेश रन आउटच्या माध्यमातून तो मात्र बाद झाला दुसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी नवीन बॅटर आपण रणजित याला पाहतोय परशु खूप चांगली गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा शॉर्ट रनअप ने ओव्हर द विकेट याला मोठा फटका छोट्या हवेमध्ये आहे पण इथून मात्र बॉल थांबणार नाहीये बाउंड्री लाईट बाहेर हा येतो षटकार मिळाला 6 धावेने तुम्हाला धावसंख्या उच्चांक गाठताना आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या आहे धावफलकावरती 11 धावा एक बाद 11 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आतापर्यंत खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला आहे कसे संघ उत्कृष्ट कामगिरीच्या बळावरती इथपर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली यावेळेला डायरेक्ट हिट झाला असता तर कुठेतरी फलंदाजाला मात्र तंबूच्या आसराला धाडण्यामध्ये यश मिळवलं असतं जोगेन होते तर नाग एकदम खेळाडू आहे हा जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग असेल क्षेत्ररक्षण असेल जबरदस्त कामगिरी करतो
पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा धावफलकावरती. चला थोडं फास्ट केला कारिवली संघ. बघा डिसिजन लगेच घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता 20 मिनिटांमध्ये हे षटक 4 षटक कंप्लीट करायचे आहेत तुम्हाला. संदीप नाईक फॉर द विकेट नाही तो मात्र गोलंदाजीसाठी सज्ज. तो मात्र 38 धावांचा अजूनही पल्ला गाठायचा आहे तो. कसे संघाला यावेळेला मोठा फटका. ब्लाइंड स्विंग. चेंडू हवेमध्ये. तिथं मात्र परसो उपस्थित आहेत आणि ते कुठल्या प्रकारे चुकी करत नाहीये. कॅप्टन लिडिंग फ्रंट. इथं मात्र झेल कंप्लीट केली गेली. जबरदस्त विकेट मैदानाच्या आतमध्ये. कसे संघ संघाला विनंती आहे क्षेत्ररक्षण त्वरित सजवा प्लीज. बॅक टू बॅक 2 धक्के देत असताना इथं मात्र वेलकम समीरजी ठाकरे. आपलं स्वागत आहे. भरत बॅटर आले आहेत मैदानाच्या आतमध्ये. वेलकम समीरजी ठाकरे व्हॉइस ऑफ झून अंदुरकी. आज पनवेल दौरा कंप्लीट करून आले आहेत. वेलकम. लगेच मी इन्व्हाइट करतो कॉमेंट्रीसाठी. ओव्हर टू समीर ठाकरे. थँक्यू सो मच. आपण पाहताय ताई गावदेवी आणि जोगेश्वरी 40+ चषक 2024 पहिला दिवस आणि अंतिम सामना या ठिकाणी आपण पाहतोय कोण पोहोचणार सुपर 3 मध्ये. 50 धावसंख्येचं लक्ष इथून पार करायचं आहे आणि गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. राईट ओव्हर द विकेट. हो हा चेंडू आपण पाहतोय लेग स्टंपला मिस करणारा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती आपण पाहतोय 14 या आकड्यावर दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या मार्गस्थ. संदीप नाईक गोलंदाजी करतोय. बॅटिंग कमालीची पाहायला मिळाली. विशेष म्हणजे कामगिरी आपण सर्व खेळाडूंचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन पाहिलं. सुरुवातीला 18 धावा बनवल्या होत्या जोगींना. चांगली सलामी दिली आणि तिथून आपण पाहतोय या रन चेस करत असताना भरपूर डिफिकल्टीज पाहायला मिळाल्यात. हा चेंडू यावेळेला बॅटची वरची कडा आहे. विकेट कीपर डाऊन दी बॉल. विकेट फलंदाज बाद.
सो मच डीजे. येणारे 14 चेंडू शिल्लक आणि 36 धावसंख्येची गरज आपण पाहतोय आणि बॅटिंग विषयी आपण चर्चा करत होतो. जोगींना 18 धावा बनवल्या. तदनंतर आपण पाहतोय 21 धावांचं महत्वपूर्ण योगदान संदीप पाटीलचं राहिलं होतं पहिल्या डावामध्ये. याही डावाला सुरुवात चांगली राहिली. परशूच्या विरोधात चांगल्या रन्स आल्या होत्या. साईनाथ आणि महेशनं चांगली सुरुवात केली, मात्र ते बाद झाल्यानंतर थोडासा संघ अडखळला होता आणि विशेष म्हणजे संदीप नाईकनं कमालीचा कमबॅक करून दिलं. कारिवली संघाला पुन्हा एकदा वतोय ओव्हर द विकेटनं. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरच्या बरोबरीने. विकेट किपर बीट होतोय. बॉल वेगानं सरकलाय बिहाइंड द विकेट. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट. पंचांचा वाईटचा इशारा आणि याचबरोबर पाहतोय एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 15 वर धावफलक जाऊन पोहोचलाय. पहिला दिवस सक्सेसफुली आपण पाहतोय संपन्नतेच्या वाटेवरती. उद्याचा शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. ठीक, उद्या देखील 10 संघ तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. संदीप पुन्हा एकदा सज्ज होतोय रॅपिडाइज कडनं. ओ, या वेळेला हा चेंडू आपण पाहतोय फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता. चांगल्या टप्प्यावर हा चेंडू पाहायला मिळाला आणि ऑफस्टम्पला मिस करत असताना आपण पाहतोय डॉट बॉलनं 2 षटकांचा खेळ संपलाय. आफ्टर 2 ओव्हर स्वराज्य स्पोर्ट कशेली संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 15 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. कमांड माजी सभापती संध्या पंडित नाईक मॅडम यांच्याही माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत जय बजरंग कारिवली संघाला. तर उद्याचा शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्या ठीक पहिला सामना असेल वीर तानाजी दापोडेच्या विरोधात मरुआई स्पोर्ट्स दिवे. या दोन संघादरम्यान येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय 35 ची गरज. 12 मध्ये 35 इथून बनवल्या जाणार का? ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे सुरुवातीच्या 2 गोलंदाजांची, ती गोलंदाजी आपल्याला बघायला मिळेल. स्विंग केला ऑफ साइडला, मोठा फटका. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत असताना इथे एक्झॅक्टली काय घडले पाहूया. चला, प्रेक्षकांचं तर म्हणणं आहे की षटकार आहे, मात्र पंचांनी रेफर केला. तत्पूर्वी आपण उद्याचा शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचूया. पहिला सामना ठीक 8:45 वाजता रिपोर्टिंग करायची आहे वीर तानाजी दापोडे आणि मरुआई स्पोर्ट्स दिवे. दुसरा सामना असेल नंदकिशोर खारबाव ए विरुद्ध जोशी 11 भादवड ए. तिसऱ्या पंचांची मागणी आता इथे केलेली आहे आणि आपण पाहूया. षटकार सिक्सर इथे आलेला आहे आणि पहा आगाज इथे केलेला आहे गोलंदाज सौजनच्या विरोधात. धम्माकेदार सिक्सर जयेशच्या बॅट मधून पाहायला मिळाला. जयेश हा तुफानी बॅटर आहे. कधीही सामना आपल्या बाजूने झुकवण्याची तो क्षमता ठेवतो आणि या मॅच मध्ये तो खेळ आता आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार का? समीकरण बदललंय. 11 बॉल आणि 29 ची गरज. आज संपूर्ण दिवसभरामध्ये मोहन भोईर सरांनी रंग भरल्या स्पर्धेमध्ये. विजय पाटीलचा आवाज तुम्ही ऐकलात. 3 दिवस ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. कोण पोहोचणार अंतिम 3 मध्ये याचं उत्तर आता थोड्याच वेळात. सौजन पुन्हा एकदा सज्ज ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र लॉफ्टेड ऑफराईटचा फटका इनफिल्डच्या डोक्यावर बॉल येतो डीप मध्ये कव्हर पॉइंटला. फिल्डर उपस्थित आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. फलंदाजाला आता मैदान सोडावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद. एक विकेट. पाहतोय खरं तर आज वर्किंग डे आहे. आपण पाहतोय सध्या दशरथ केने गुरुजी आनंद घेत आहेत सामन्याचा. आपले सहर्ष स्वागत. उद्या तिसरा सामना असेल न्यू तुफान पिंपलासच्या विरोधात चौथा हिरवा मानकोली बी. त्यानंतर चौथा सामना असेल विलासपूर राहणालच्या विरोधात नंदकिशोर खारबाव बी. उद्या जोशी 11 भादवड बी संघ सुद्धा ऍक्शन मध्ये असेल आणि उद्या सिद्धिविनायक अंजूर संघ देखील ऍक्शन मध्ये असेल. लॉर्ड्स वर जी तुम्हाला वेळ दिलेली आहे
बघा लॉट्स मध्ये फक्त एक चेंज आहे. छत्रपती शिवाजी महाराज वडनवगरच्या जागेवरती चौथा हिरवा मानकोली बी संघ असेल. या वेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय. प्रयत्न चांगला केलाय. फलंदाज बाद होईल. बिग विकेट, बिग ब्लो, बिग लॉस. जयेश बॅक टू द डगआउट. विचार केला तर खरं तर या सीझन मध्ये कॅप्टननं सांगितलं की जी सुरुवात मला हवी होती तशी सुरुवात झाली नाही. मात्र या स्पर्धेतून कुठेतरी एक नवीन व्यासपीठ, नवीन प्लॅटफॉर्म समजून आम्ही तो खेळ करणार आणि पुन्हा या सीझन मध्ये चांगला कमबॅक पलटवार करण्याचा प्रयत्न करणार. न्यू बॅटर संतोष मैदानामध्ये एंटर झाला. संतोष संतुष्ट कामगिरी करणार का? कारण आता समीकरण बदललंय. हा चेंडू या वेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ आणि धावफलक पुढे सरकत असताना 2300 आकड्यावर इथून आता 27ची गरज. परफेक्ट 50 धावा इथून पूर्ण करायच्या आहेत. 4 षटकांमध्ये चेंडू शिल्लक असतील 9. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. ओव्हर द विकेट सौजन. यावेळेचा हा चेंडू थोडस रूम क्रिएट करून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला उपस्थित आहे. कुठेतरी मी म्हणेल जयेश जसा बाद झाला तिथून जो पॉझिटिव्ह अप्रोच आहे तो दिसून आला नाही बॅटिंग करत असताना. कारण जयेश असा खेळाडू आहे की कधी तो सामन्याला कलाटी देऊ शकतो. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 24 वर सौजन विकेट टेकिंग गोलंदाजी राहिले. विशेष म्हणजे संदीपचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांना या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिला टीम जय बजरंग कारिवलीला. अंतिम सामना स्वराज्य स्पोर्ट कशेलीच्या विरोधात जय बजरंग कारिवली जो जिंकणार तो सुपर 3 मध्ये पोहोचणार. ट्रॉफीज पात्र ही लढाई सध्या सुरू आहे. यावेळेचा हा चेंडू फुल टॉस समोरच्या दिशेने. ओव्हर द बॉलर रेट. लॉंग ऑफचा फिल्डर बॉल वरती आला आणि त्या दरम्यान वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेने मी म्हणेल आता तितका जास्त काही फरक पडणार नाही जय बजरंग कारिवलीला. कारण ज्या पद्धतीने सध्या सामना सुरू आहे पूर्णपणे सामना झुकलाय तो म्हणजे कारिवलीच्या बाजूने. समीकरण आता येणारे 7 बॉल 25 ची गरज. हो परफेक्टली वाईड यॉर्कर. ब्युटिफुल बॉल. फाईन डिलिव्हरी. आणि याच बरोबर आपण पाहतोय षटक होतोय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 6 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 25 ची गरज. वखारीच्या क्रीडांगणावरती अनेक दिग्गज संघ आज आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले. खरं तर आज आयोजक संघ देखील ऍक्शन मध्ये आपण बघितला. मात्र त्यांनाही पराभवाची धूळ सारली होती. कारिवली संघाने घरच्या मैदानावर शिकस्त दिली होती. पण तोच कारिवली संघ आता या अंतिम लढतीमध्ये देखील चांगला खेळ करताना दिसलाय. विशेष म्हणजे दोन्ही विभागांमध्ये मग बॅटिंग असेल बॉलिंग आणि विशेष म्हणजे फिल्डिंग मध्ये देखील चांगल्या दर्जाची कामगिरी केली आणि त्याच्याच हा संघ यशस्वीरित्या आपण पाहतोय याही लढतीमध्ये वर चढलेला दिसतोय. अंतिम षटकाला सुरुवात गोलंदाजी करण्यासाठी जोगेंचा वापर केला जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. खूप जास्त चेंडू बाहेर निघून गेला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 26 आकड्यावर 6-24 आता इक्वेशन. 6 चेंडूंमध्ये 4 मोठे फटके मारावे लागतील. समोर डावखुरे आताचा बॅटर बाळाराम स्ट्रायकिंग एंडला. जोगेन सज्ज होतोय. जोगेनचा हा बॉल यावेळेला बॉटम एंडचा खूप चांगला वापर. लॉंग ऑफला फिल्डर आहे. झेल पकडले फलंदाज बाद. विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन.
विकेट मिळाली आहे या ठिकाणी जोगेनला. पूर्णपणे हावी ठरला आता कारिवली संघ या मॅच मध्ये. स्वराज्य स्पोर्ट कशेलीनं देखील आज पूर्ण दिवसभरामध्ये चांगला खेळ केला. जीत नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय, मात्र जीत आज संघाला जय मिळवून देणार का? समीकरण आता शेवटचे 5 बॉल सामना जिंकण्यासाठी 24 ची गरज. हा चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा आहे आणि ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. एकच धाव या ठिकाणी मिळाली आणि आता इथून सर्वच्या सर्व चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील, फेकावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. क्रिकेट आहे, काही घडू शकतं. शेवटचा बॉल जोपर्यंत डिलिव्हर केला जात नाही, यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटची आतली कडा होती, मिडल ऑफ द बॅट घेता आला नाही आणि आज बरोबर आता एक धाव इथे पूर्ण केले आणि आता 3 बॉल शेवटचे शिल्लक. 22 ची गरज ही मॅच जिंकण्यासाठी असेल. थोडीशी निराशाच पदरी पडली असं म्हणावं लागेल स्वराज्य स्पोर्ट कशेलीच्या. कारण अंतिम सामन्यामध्ये गोलंदाजांकडनं भरपूर चुका राहिल्या. यावेळेला पुन्हा मोठा फटका खेळायचा होता, वारंवार प्रयत्न केला जातोय आणि इथे पहा हळूहळू आता प्रेक्षक वर्ग देखील मैदान सोडत असताना, कारण जवळपास सामन्याचं आता रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. फॉर्मॅलिटी आर लेफ्ट. शेवटच्या आता काही चेंडू शिल्लक असतील आणि ते चेंडू पूर्ण करून ही मॅच फिनिश होईल. स्विंग अँड अ मिस, ब्युटिफुल बॉल. विकेट टू विकेट लाईन पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा जोगेन सज्ज होतोय. स्लो बन धीम्या गतीनं बॉल हाताळला आणि याच बरोबर आपण पाहतोय जय बजरंग कारिवली संघाने विजय संपादित केला. सुपर 3 मध्ये पोहोचणारा पहिला संघ आपण पाहतोय. जोगेश्वरी 40 प्लस चषक 2024 या स्पर्धेतील जय बजरंग कारिवली. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन जय बजरंग कारिवली अँड हार्ड लक ऑफ लक टीम स्वराज्य स्पोर्ट कशेली. तर सामनावीर पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. जोगेन इज द मॅन ऑफ द मॅच. जोगेन पण यायचं आहे.